भाजपच्या मेगा प्लॅन नंतर आता बातमी आहे पवार काका पुतण्यांसंदर्भातील। गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील असं विधान अजित पवारांचे आमदार करतायत। त्यात आज अजित पवारांचे विश्वासू आमदार मावळचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत मोठं विधान केलंय। अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील पण एक नेता त्यांना एकत्र येऊ देणार नाही असं विधान सुनील शेळके यांनी केलंय। काल शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील दोघे एकत्र येऊ शकतील, राजकारणात काही होऊ शकतं असं विधान केलं होतं। त्यानंतर आज शरदांना बनसोडे यांनी देखील दोघे एकत्र आले तर आनंदच होईल असं विधान अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केलं होतं। आणि आता सुनील शेळके यांनी देखील केलेल्या विधानानंतर नेमके शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र येण्यापासून कोणता नेता रोखतोय अशी चर्चा सुरू झाली। काय म्हणालेत अजित पवारांचे आमदार पाहूयात। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। दोन्ही गट एकत्र आले तर नक्कीच मला आणि माझ्यासारख्या सर्व आमदार कार्यकर्त्यांना आनंद होईल। त्यामुळे मला वाटतं की आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र नक्कीच पालटेल। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल। परंतु हल्लीच्या राजकारणामध्ये काही मंडळी महत्त्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्त्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत।